नागपूरच्या विमानतळावरची ही थेट दृश्य आपण बघतोय। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे आता नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। आशिष शेलार यांना सुद्धा फोन गेलेला होता, त्यांच्या गळ्यात सुद्धा मंत्रिपदाची माळ पडती आहे आणि त्यामुळे शपथ घेण्यासाठी ते सुद्धा आता पोहोचलेत। सोबतच आपण बघतोय पंकजा मुंडे या सुद्धा आता तिथे नागपूरच्या विमानतळावरती दाखल झालेल्या आहेत। पंकजा मुंडे यांना सुद्धा यंदाच्या वेळेला मंत्रिपद मिळतंय आणि त्यामुळे शपथविधीसाठी आता पंकजा मुंडे या सुद्धा नागपूरमधल्या विमानतळावरती पोहोचल्याची ही दृश्य आपण बघतोय। सध्याची ही नागपूर विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय। तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य नागपूर विमानतळावरची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या विमानतळावरती दाखल झालेत आणि त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा आता नागपूरला पोहोचलेले आहेत। संध्याकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, पहिलाच विस्तार आहे आणि यामध्ये 39 जण शपथ घेणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे। साहजिकच नागपूर माझा परिवार आहे, त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत। सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच आता नव्याने मला काय म्हणताय? सगळी नावं तुम्हाला माहिती आहे। 4 वाजता शपथविधी होणार। मंत्रिमंडल का विस्तार 4 बजे। सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच आता नव्याने मला काय म्हणताय? सगळी नावं तुम्हाला माहिती आहे। 4 वाजता शपथविधी होणार। मंत्रिमंडल का विस्तार 4 बजे होने वाला है। गिरे को भी टांग ऊपर अशा प्रकारचे विरोधक आहेत। हे निराश झालेले लोक आहेत, लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं, त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही, RBI वर यांचा विश्वास नाही, CAG वर यांचा विश्वास नाही। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरती पोहोचलेत। नागपूर हा माझा परिवार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।